Hello students, my name is Akshay Sonone. लास्ट लेक्चरला आपण बघितलं की मोटर्स म्हणजे काय किंवा त्याचे काय ॲप्लिकेशन्स आहे किंवा एक जनरल स्टडी केला जस्ट मोटरचा सिंगल फेज इंडक्शन मोटरचा. आपल्याला आता ह्याच चॅप्टरच्या म्हणजे फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर्स मोटर्सच्या म्हणजे सिंगल फेज मोटर्सचे काही टाइप्स बघायचे आहे. ओके, तर ते आपण वन बाय वन बघू. टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर और सिंगल फेज मोटर और FHP मोटर्स फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर्स मोटर्सचे टाइप्स आहे. त्यातला पहिला टाइप आहे जो आपण आत्ता स्टडी करणार आहे, त्याचं नाव आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. त्यानंतरचा टाइप आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. त्यानंतर आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. त्यानंतर परमनंट कॅपॅसिटर मोटर, शेडेड पोल मोटर्स. आफ्टर दॅट युनिव्हर्सल मोटर्स अँड लास्ट स्टेपर मोटर्स. आपल्याला हा जो काही चॅप्टर स्टडी करायचा आहे फ्रॅक्शनल HP मोटर्स, त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक पार्टचं प्रत्येक मेथडचं आपल्याला कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ऑपरेशन याचा स्टडी करायचा आहे. तर आपण वन बाय वन एक एक पार्टचा घेणार आहे. आता स्टार्ट करतोय मी स्प्लिट फेज इंडक्शन मोटर पासून. ओके, ही जी काय बोर्डवरती डायग्राम दिलेली आहे ती आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटरची. ओके, मी तुम्हाला सांगितलं होतं सिंगल फेज इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टिंग नाही. त्यासाठी मी तुम्हाला फॅनचं एक्झाम्पल पण दिलं होतं. कोणतीच सिंगल फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग नसती जोपर्यंत आपण ह्या मेथड्स त्या सिंगल फेज इंडक्शन मोटरला अप्लाय करत नाही. ओके, सिंगल फेज इंडक्शन मोटरला ह्या मेथड्स अप्लाय न करता सुद्धा आपण ती मोटर रन करू शकतो, पण त्याला आपल्याला त्याच्या शाफ्टला किंवा त्याच्या एक्सटर्नल आपला जो काही कुलिंग फॅन असतो त्याला जर रोटेट केला, जर मोटरचा जर शाफ्ट रोटेट केला तर ती मोटर रन होते. फॉर एक्झाम्पल फॅनचा जर कॅपॅसिटर काढून टाकला तर फॅन स्टॉप होऊन जातो, जस्ट हमिंग नॉइज तयार करतो. जरी आपण फॅनला ऑन केला तरी पण म्हणजे जस्ट आपण कॅपॅसिटर रिमूव्ह केलं आणि जर मग त्यानंतर जर मी फॅनला ऑन केलं तर फॅन रोटेट होणार नाही जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. यावरून एक सिद्ध होतं की सिंगल फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग नसते. ओके, तर आपल्याला वन बाय वन एक एक पार्ट घ्यायचा आहे. ओके, त्यातला पहिला पार्ट आपल्याकडे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ही त्याची एक सर्किट डायग्राम कन्सिडर करा आणि इथे मला तुम्हाला समजावायची ती डायग्राम कोणती, कन्स्ट्रक्शन डायग्राम आहे. ओके, नीट समजून घ्या. पहिले मी एक सर्किटचं एक्सप्लेनेशन देतो. ओके, दिस इज अ रोटर पार्ट. बघा, एक रोटर आहे. रोटर हा स्टेटर पासून डायरेक्टली सेपरेट केलेला आहे. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सिंगल फेज इंडक्शन मोटरला आपण रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर पण म्हणू शकतो, म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकली काही कनेक्शन नसतं. त्यामुळं इथली जी काही सर्किट डायग्राम आहे त्याच्यामधला रोटर फक्त हा ऍज इट इज पुट केलेला आहे मी फक्त इथं. ओके, स्प्लिट फेज. ओके, नावातच आहे. स्प्लिट म्हणजे काय, वेगळे करणे. तर एका फेज पासून दोन तुकडे करायचे, म्हणजे दोन फेज बनवायचे आणि त्या दोन फेजचा वापर करून आपल्याला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करायची जी आपल्या रोटरला रोटेट करण्यासाठी मदत करेल. ओके, तर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ओके, जर तुम्ही ह्या डायग्राम कडे बघितलं तर ह्या डायग्राम दिस डायग्राम इज कन्सिस्टिंग ऑफ टू वाइंडिंग्स. मेन वाइंडिंग which is highly inductive, okay, and other is starting winding which is also called as auxiliary winding. Starting winding ही just auxiliary winding आहे. मीन्स दिस ही वाइंडिंग टेम्पररी. एकदा का मोटर रन झाली तर ऑटोमॅटिकली ही वाइंडिंग कट ऑफ होऊन जाते आणि आपले मेन वाइंडिंग मधून आपल्याला सप्लाय भेटून जातो. म्हणजे सांगायचं झालं तर हे बघा, नीट समजून घ्या. आपली ही मेन वाइंडिंग आहे, म्हणजे आपल्याला जिथून सिंगल फेज आपल्याला मोटरला दोन टर्मिनल आहे जिथून आपण सप्लाय देणार आहे, कारण की सिंगल फेज मोटर आहे. ओके, एक असेल फेज असेल, दुसरा असेल न्यूट्रल. हे बघा, मेन वाइंडिंगला मी फेजचा सप्लाय दिलेला आहे आणि डायरेक्टली तो न्यूट्रलला आलेला आहे. ओके, बट सेकंड ह्याच फेज पासून मी आणखीन एक फेज तयार केलेला आहे, त्याला मी काय म्हटलेलं आहे, स्टार्टिंग वाइंडिंग. ही स्टार्टिंग वाइंडिंग जस्ट मोटरला स्टार्ट करण्यासाठी, एकदा का मोटर 50 to 70% पर्यंत रन झाली त्यानंतर ऑटोमॅटिकली ही जी काय वाइंडिंग आहे ती सप्लाय मधून कट ऑफ होऊन जाते बाय विथ द हेल्प ऑफ दिस सेंट्रिफ्युगल स्विच. ओके,
लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं, कुठलीही सिंगल फेज इंडक्शन मोटरला रोटेट करण्यासाठी 2 फेजेसची गरज असते. ओके, तर मग फेज वाइंडिंग मेन वाइंडिंग हा एक फेज कन्सिडर करा, आणि त्याचप्रमाणे जो दुसरा फेज लागणार आहे तो आपण सेंट्रीफ्युगल स्विचद्वारे आपण एक जस्ट अजून एक फेज आपण ऍड केलेला आहे. आणि तो जो आहे हे जी वाइंडिंग्स आहे, एक मेन वाइंडिंग आणि एक दुसरी स्टार्टिंग वाइंडिंग आहे, यांच्यामध्ये इलेक्ट्रिकली 90 डिग्रीचा डिफरन्स असतो फेज शिफ्ट तयार करण्यासाठी त्या 2 करंट्स मधला. ओके, म्हणजे कोणता, ज्यावेळेस पण आपण ह्या मेन वाइंडिंगला सप्लाय देणार आहे त्यावेळेस मेन वाइंडिंग मधून IM करंट फ्लो होतो आणि ह्या स्टार्टिंग वाइंडिंग मधून IS करंट फ्लो होतो. ओके, आता ह्या IM आणि IS मध्ये काहीतरी फेज डिफरन्स असला तरच ही मोटर रोटेट करता येईल आपल्याला. ओके, चला तर आपण काही पॉइंट्स बघू जे आपल्याला लागणार आहे सध्या. फक्त पॉइंट्स टू बी रिमेंबर. फर्स्ट, starting winding is located 90 degree electrical from the main winding. जसं सांगितलं तुम्हाला, मेन वाइंडिंगला ही जी स्टार्टिंग वाइंडिंग आहे ती इलेक्ट्रिकली 90 डिग्री प्लेस केलेली. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जो आपल्याला रिमेंबर करायचा आहे किंवा जो एक्झाम मध्ये लिहायचा आहे. ओके, स्टार्टिंग वाइंडिंग ऑपरेट्स ओनली ड्युरिंग द स्टार्टिंग. तर सांगितलं मी तुम्हाला. ओके, स्टार्टिंग वाइंडिंग ही जस्ट स्टार्टिंग पुरतीच मर्यादित आहे. जर 70% आपल्याला स्पीड रीच झाला तर ऑटोमॅटिकली ही वाइंडिंग कट ऑफ होऊन जाती विथ द हेल्प ऑफ सेंट्रीफ्युगल स्विच. थर्ड पॉइंट, स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स हाय असतो अँड त्याचा रिॲक्टन्स कमी असतो. ओके, मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी असतो आणि त्याचा रिॲक्टन्स जास्त असतो. म्हणजे मी सांगू शकतो की मेन वाइंडिंग ही कशी आहे, हायली इंडक्टिव्ह आहे. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट घ्यायचा आपल्याला. करंट फ्लोइंग थ्रू द 2 वाइंडिंग्स हॅव सम फेज डिफरन्स 25 डिग्री टू 30 डिग्री. ओके, जसं सांगितलं मी तुम्हाला, हा जो करंट फ्लो होतोय मेन वाइंडिंग मधून आणि स्टार्टिंग वाइंडिंग मधून, ह्या दोघांमध्ये पण काहीतरी फेज अँगल असणं गरजेचं आहे मोटर मध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी. जो जस्ट स्प्लिट फील्ड इंडक्शन मोटर मध्ये 25 डिग्री टू 30 डिग्री जो वीक रिव्हॉल्विंग फील्ड जनरेट करतो. वीक इन द सेन्स हा एक जस्ट मोटरला स्टार्ट करण्याची मेथड होती. अजून आपल्याकडे भरपूर सारे आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण इथेच ह्याच स्टार्टिंग वाइंडिंगला एक कॅपॅसिटर यूज केला तर आपलं काय होईल, जी वीक रिव्हॉल्विंग फील्ड आहे ती थोडी स्ट्रॉंग बनून जाईल. फक्त बाकी जास्त काही डिफरन्स नाही. ह्यामध्ये फक्त आपल्याला एक कॅपॅसिटर ऍड करावं लागणार आहे. ओके, आता हे तर झालं सर्किटचं इंट्रोडक्शन आणि ऑपरेशन पण सांगतो तुम्हाला. तर त्याच्या आधी तुम्हाला एक कन्स्ट्रक्शन डायग्राम, हीच डायग्राम बाय कन्स्ट्रक्शनली एक्सप्लेन करून सांगतो. ओके, तर याच्यामध्ये नीट लक्ष द्या. हा फेज आणि हा न्यूट्रल. ओके, हे माझे पोल्स आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरला. हे बघा, फेजची वाइंडिंग इथं माउंट करून ह्या पोलला इकडे न्यूट्रल काढलेलं आहे आपण, बरोबर ना. बट ह्या जस्ट एवढ्या कन्स्ट्रक्शननी ही सिंगल फेज इंडक्शन मोटर वर्क करणार नाही. त्यामुळे मी ह्याच फेज मधून इथं बघा, या फेज मधून आणखीन एक सप्लाय काढलेला आहे, स्प्लिट केलेला आहे. आणि हा सेंट्रीफ्युगल स्विच त्याचा जो ह्या पोलला वाउंड करून इथून जम्प केला आणि ह्या पोलला ऍडिशनल वाउंड करून न्यूट्रलला दिला. फक्त हे दोन्ही डायग्राम सेम आहे, फक्त हे जस्ट कन्स्ट्रक्शन आहे. आणि इथे ही जी काय ती वर्किंग. आता याचं ऑपरेशन जर सांगायचं झालं तर एकदम सोप्या भाषेत सांगतो. जस्ट 3 to 4 सेंटेन्स मध्ये आन्सर आला पाहिजे. ओके, whenever the single phase AC supply is given to the split phase induction motor, current starts flowing. Okay, IM current is starting flowing through the main winding and IS current is starting flowing from the starting winding. Okay, there is some phase difference between the starting winding and main winding. Therefore, there is a rotating magnetic field which generate air gap between the stator and rotor. And due to this rotating magnetic field, rotor will try to achieve the speed of that rotating magnetic field, and single phase induction motor starts rotating.
ओके. खूप सारं इंग्लिश झालं, आता थोडक्यात सांगतो. अं, बस सांगितलेलं हरकत नाही. थँक्यू.